आपण काय सांगाल सर? नमस्कार सर, मी कांबळे विनोद विठ्ठलराव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया टोलेगड जळकोट तालुका अध्यक्ष. सर, मी जळकोट तालुक्यामध्ये लातूर जिल्हा बांधकाम विभागामार्फत जे बोगस कामं झालेत त्या कामाच्या विरोधामध्ये मी सतत या कार्यालयाशी जिल्हा परिषदमध्ये पाठपुरावा केलो, परंतु त्या बोगस कामाला कोणीच आळा घातलेला नाही आहे. आपले प्रभारी कार्यकारी अभियंता अभय देशपांडे यांच्या नियमबाह्य अनागोंदी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. कारण खोट्या गुत्तेदाराला जनतेचा पैसा वाम मार्गाने चोराच्या खिशामध्ये घालणारा हा कार्यकारी अभियंता देशपांडे हे स्वतः त्या ठिकाणी बोगस कामाची चौकशी समिती नेमून स्वतः अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आले आणि कामाची चौकशी केली. ज्या ठिकाणी 30 सेंटीमीटर काम पाहिजे त्या ठिकाणी फक्त 3 ते 4 सेंटीमीटर काम झालेलं आहे. हे त्यांनी स्वतः टेप लावून मापून सुद्धा त्यांनी काम झालेलं नाही हे त्याच्या निदर्शनात आलेलं असताना सुद्धा पहिला काम न करता 80 लाख रुपये दिले. नंतर त्या लोकांना 25,000 रुपयाचं बक्षीस म्हणून ह्या आपल्या देशपांडे साहेबांनी दिलेलं आहे. म्हणून या लोकांवरती जोपर्यंत त्या श्रीनिवास कंस्ट्रक्शन, तिरुपती कंस्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकेपर्यंत आणि या देशपांडे साहेबाकडे 3 चार्ज आहेत सर. एक आपला कार्यकारी अभियंता चार्ज आहे, दुसरा आपला अहमदपूर सब डिव्हिजनचा लातूरचाच कार्यकारी उपअभियंता आहे, अहमदपूरचा उपअभियंता आहे. 3 चार्ज एकापाशीच असल्यामुळे अनागोंदी हा भ्रष्टाचार करीत आहेत सर. यांना भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे की हे दुसऱ्या खोट्या कामावरती लक्ष द्यायला तयार नाहीत. म्हणून यांच्या विरोधात मी आमरण उपोषण करत आहे. जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणी बसणार आहे सर. न्याय देईल त्या दिवशी ज्या वेळेस या तिरुपती कंस्ट्रक्शन आणि श्रीनिवास कंस्ट्रक्शनवर कारवाई होईल त्या दिवशी मी या ठिकाणाहून उठणार आहे. आणि देशपांडेचं शिवसाहेबाला माझी विनंती आहे सर, ते IAS अधिकारी आहेत, त्यांनी या अगोदर सुद्धा चांगले कामं केल्यात. काम न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्टेड केलेले आहेत आणि देशपांडे साहेबाला सुद्धा त्यांचे अतिरिक्त चार्ज काढून घ्यावं त्यांनी. आणि इथं या कार्यालयामध्ये जो उपकार्यकारी अभियंते काम करत आहेत त्यांना ते चार्ज सोपवावं. हा प्रभारी म्हणून ते अहमदपूरला डिव्हिजनला होता, त्या ठिकाणी त्यांचा उपकार्यकारी अभियंता म्हणून त्यांना अहमदपूरला राहू द्यावं ही माझी विनंती आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय हो. रामदासजी आठवले साहेबांचा जय हो.